रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. कलावज्ञजीवोद्धरार्यावतारं कलाङ्काव्ये ज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. येणे न जाणे हा प्रवासा फुला, कर्मास भोगी हा प्रपंच सारा. वाटेवरी या विसावा मिळाला, नमस्कार माझा या गुरुचरणाला. नमस्कार माझा या गुरुचरणाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. संत नगद नारायण महाराज की जय. संत व्यंकट स्वामीजी की जय. संत माणिक बाबा की जय. वैराग्यमूर्ती वामन भाऊ बाबा की जय. संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. संत भगवान बाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित आपण 6 भागांमध्ये बाबांच्या आठवणींना उजाळा यापूर्वी दिलेला आहे. तर आपण पहिल्या भागात बाबांचे जन्म ते नारायणगड हा प्रवास, दुसऱ्या भागात भगवान या नामातील 6 गुण, तिसऱ्या भागात बाबांनी सहकाऱ्यांबरोबर केलेली पर्वणी, साक्षात सिद्ध ऋषींचे दर्शन आणि ब्रह्मतीर्थाचे दर्शन, चौथ्या भागांमध्ये गीते बाबा यांचा खर्डा येथील सप्ताह, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी हा अनुभव, तसेच 5व्या भागात भीमसिंह महाराजांची भेट आणि शिक्षणाविषयीचे महत्त्व, शिक्षण हा मनुष्याचा तिसरा डोळा, विद्या हे वाघिणीचं दूध यावर विवेचन केले. 6व्या भागामध्ये आपण संत भगवान बाबा यांनी गहिनीनाथगड या गडाची आखणी आराखडा केला आणि नंतर भाऊंसमवेत आळंदी दर्शन घेण्यासाठी ते गेले. हा प्रवास आपण पाहिलेला आहे. आज 7व्या भागांमध्ये आपण संत भगवान बाबा यांच्या चरित्रातील काही आठवणी पाहूया, त्यावर आधारित विवेचन करूया. पहा, बाबांना शिक्षणाचे महत्त्व खूप वाटत होते. त्यांची दूरदृष्टी होती आणि त्यामुळे त्यांनी विद्यालये, वसतिगृहे स्थापन केली. मग काय तर ते नेहमीच सर्वांना सांगत की विद्यार्थ्यांना अडचणी येऊ देऊ नका. जर विद्यार्थी शिकले तर समाज सुधारेल आणि तुम्ही मुलांना शिकवा. पोटाला चिमटा घ्या आणि मुलांना शाळेत घाला. कारण हे जे जग आहे हे ज्ञानाच्या जोरावर चालत आहे. ते ज्ञान हे तुमच्या मुलांना तुम्ही द्या. पहा, समाज हा एका व्यक्ती वाचून राहत नाही, तर जो विचार आहे तो विचार जगला पाहिजे आणि तो विचार टिकला पाहिजे. असं महत्त्व हे भगवान बाबा सर्व नागरिकांना आणि महिलांना सुद्धा सांगत असत. भगवान गडाची उद्घाटन झाल्यानंतर गहिनीनाथगड असावा असे बाबांना वाटले आणि त्यांनी भाऊंना तो विचार बोलून दाखवला आणि भाऊ आणि बाबांनी मिळून गडाची आखणी केली, आराखडा केला आणि ते दोघेही आळंदी येथे गेलेले आहेत. आळंदी येथे इंद्रायणी स्नान, अजान वृक्ष दर्शन आणि सुवर्ण पिंपळ प्रदक्षिणा, तसेच माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आणि माऊलींसमोर बसून बाबा हे बोलत आहेत. समाधीसमोर विनम्रपणे म्हणत आहेत की पहा, ऐक्य ज्ञान झाले असता परमात्मरूप जीव होतो आणि
गुणांचा जो दाता आहे, परमात्मा आहे, तो सर्व विश्व व्यापून राहिलेला आहात. जसं माऊली तुमचं काम झालं आणि तुम्ही गेलात, तसंच आता माझंही काम झालेलं आहे आणि मला सुद्धा आता थांबता येणार नाही. भाऊंना म्हणत आहेत की भाऊ, आता मला गेलं पाहिजे, आता माझं काही खरं नाही आणि आता मला जावं लागेल. भाऊंना दुःख होत आहे आणि भाऊ म्हणत आहेत, अरे भगवान, असं बोलू नकोस, तू लहान आहेस. नाही बाबा, नाही भाऊ, तुम्ही आधार द्या आणि तुम्ही समाजाला पोरकं करू नका, असं जणू वचनच घेत आहेत. आणि भगवान बाबा हे समाधीवर, माऊलींच्या समाधीवर नतमस्तक झालेले आहेत. भाऊ आणि बाबा आता आळंदीहून परत आलेले आहेत. परत येता येता सर्वांच्या गाठी भेटी घेतच जणू भगवान बाबा हे आलेले आहेत. पहा, धावपळ चालू आहे, अस्वस्थता चालू आहे आणि माणसाचं जीवन म्हणजे तरी काय आहे हो? माणसाचं जीवन म्हणजे कच्च्या मातीचं जणू गाडगं आहे. आणि मग हे फुटायला वेळ तर किती लागणार? पहा, खूप धावपळ आहे, खूप पळापळ आहे आणि हा जो जीवात्मा आहे, हा आता निघून जाण्यास वेळ लागणार नाही. एक क्षण सुद्धा तो कुणासाठी थांबत नाही असं वाटत आहे. आणि जीव जायला तरी लागतं का हो? पळभरात तो निघून जातो. जे व्हायचं ते होणार आहे, असं बाबा सांगत आहेत. शरीर साथ देत नाही आणि आता सर्वजण म्हणत आहेत की बाबा, आता आपल्याला दवाखान्यात गेलं पाहिजे. आता शरीर थकलेलं आहे आणि आजारपणामुळे अस्वस्थता वाढत आहे, आपण दवाखान्यात जाऊ. पहा, सर्वांचे म्हणणे बाबांना ऐकून घ्यावे लागत आहे. बाबा काय म्हणतात, अरे जे व्हायचं ते होणारच आहे ना, मग दवाखान्यात कशाला जायचं? नाही बाबा, आमचे ऐका, दवाखान्यात जाणे गरजेचे आहे. होय, मग ठरते, दवाखान्यात जायचा दिवस ठरतो आणि दुसऱ्याच दिवशी मग दवाखान्यात जाण्यासाठी सर्वजण बाबांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. बाबांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येत आहेत, बाबांचे दर्शन घेत आहेत. आणि बाबासुद्धा गडाच्या बाजूला जात आहेत. जिकडे गाई वासरे आहेत तिकडे आवाज देत आहेत. आणि पहा, गाई वासरे जणू पळतच बाबांच्या भेटीसाठी आलेली आहेत. बाबा सर्वांना आवाज देत आहेत, मायेने हात फिरवत आहेत आणि जणू त्यांचे दर्शन घेत आहेत. गाई वासरे हंबरत आहेत. संत भगवान बाबा यांनी धम्म ऋषींचे दर्शन घेतलेले आहे, जनार्दन स्वामींचे दर्शन घेतलेले आहे आणि विठू माऊलीच्या चरणी माथा टेकवलेला आहे. पहा, गडावरची माती घेऊन त्यांनी कपाळी लावलेली आहे आणि ते आता दवाखान्यात जाण्यासाठी निघाले आहेत. त्यांना गाडीत बसवलेले आहे आणि बाबा काय म्हणतात, पहा मंडळी, जातो बरं का. पहा, बाबा म्हणतात, मंडळी जातो बरं का. कधी नव्हते हो असे बाबा बोलत. नेहमी बाबा म्हणायचे, येतो बरं का. पण आज बाबा म्हणत आहेत, मंडळी जातो बरं का. होय, कारण बाबा पुन्हा गडावर येणार नव्हते हे त्यांचे दिव्य दृष्टीने त्यांना कळत होते आणि म्हणून ते तसं म्हणत होते. मग पुढे बाबा आपल्या जन्मगावी गेलेले आहेत, सावरगावी गेलेले आहेत आणि तेथे त्यांनी एका जागेचे भूमिपूजन केलेले आहे. पाया खणतानाच तेथे एक गणेश मूर्ती सापडलेली आहे. ती गणेश मूर्ती आजही त्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे. सावरगावी गेल्यानंतर बाबा कधीही स्वतःच्या घरी वाड्यावर जात नसत, मंदिरातच थांबत असत. पण आज बाबा मी वाड्यावर येणार आहे असं सांगत आहेत आणि ते वाड्यावर गेलेले आहेत.
तेथे जाऊन ते आपल्या माता आणि पिता यांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत आणि थोड्या वेळ थांबून सर्व मुलांची, माणसांची आणि माता भगिनींची चौकशी करत आहेत. सर्वांना प्रेमाने बोलत आहेत आणि पुढे बाबा पाथर्डीकडे गेलेले आहेत. बाबा येणार म्हणून पाथर्डीमध्ये जनसागरच जणू बाबांची वाट पाहत आहे. पहा, बरेच लांबपर्यंत लोक त्यांना सोडण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा बाबा लोकांना म्हणत आहेत, मंडळी थांबा, तुम्ही आता इथेच थांबा, तुम्हाला घरी जायला अंधार होईल, त्यामुळे तुम्ही पुढे येऊ नका. पहा, सर्वांना प्रेमाने नेहमी विचारपूस करणारे आणि सर्वांचे प्रबोधन करणारे, अज्ञानाचा अंधार दूर करणारे हे प्रकाश किरण आता परत कोणासही दिसणार नव्हते, कोणासही दिसणार नव्हते. पहा, पाथर्डीहून पुण्याला बाबा दवाखान्यात गेलेले आहेत. तेथे डॉक्टर ग्रांट हे बाबांवर उपचार करत आहेत. पहा, बाबांचे शरीर काही उपचाराला साथ देत नाही. डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत आहेत, परंतु शरीरच साथ देत नाहीत. तेव्हा डॉक्टरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. बाबाच डॉक्टरांना समजावत आहेत आणि म्हणत आहेत, पहा, कपडा जर फाटला तर त्याला ठिगळं तरी कुठपर्यंत लावायची? जर कापड जीर्ण झालं तर ते टाकूनच द्यावं लागल ना. पण हे लोक आहेत ना, ते माझं काही ऐकत नाहीत. ते म्हणतात की दवाखान्यातच चला, म्हणून असं करा, उपचार चालू राहू द्या. कारण हे लोक काही माझं ऐकत नाहीत. पण हे जीर्ण शरीर आता टाकूनच द्यावं लागणार आहे, तुम्ही काळजी करू नका, असं डॉक्टरांना ते सांगत आहेत. पहा, बाबा हे आता अतिशय अत्यवस्थ झालेले आहेत आणि ते तसे बोल डॉक्टरांना म्हणत आहेत. त्यावेळी दवाखान्यात माननीय बबनराव ढाकणे, डॉक्टर के.पी. सोनवणे, खरवंडीचे बाजीराव पाटील आणि नाथा मिसाळ, आणखीही काही सेवेकरी आणि सहकारी बरोबर आहेत. आता दवाखान्यातसुद्धा बाबा विचारत आहेत की आपण थोड्या वेळ ज्ञानेश्वरीचे पारायण करूया का? आणि सर्वजण ज्ञानेश्वरी वाचत आहेत. मध्येच बाबा विचारतात की किती वाजले? तेव्हा त्यांना सांगितलं की आता 12 वाजले. मग बाबा म्हणतात की आता माझ्याच्याने काही ही ज्ञानेश्वरी मोठ्याने वाचवत नाही, तेव्हा आता असं करा, तुम्ही वाचा आणि ज्ञानेश्वरी मी श्रवण करतो, मी ऐकतो. पहा, ज्ञानेश्वरी ही छातीवर ठेवलेली आहे आणि बाबा ज्ञानेश्वरी श्रवण करत आहेत. तेव्हा त्यातील ओवी आहे, झाकली या घटीचा दिवा, नेने जी काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेविती. पहा, हा घटीचा दिवा आहे आणि तो झाकणार आहे, अशा अर्थाची ही ओवी आहे आणि ही ओवी वाचून झालेली आहे. बाबांनी काय केलं तर आपली मान थोडीशी वर उचलली आणि जी ज्ञानेश्वरी छातीवर ठेवलेली होती तिच्याकडे आपलं डोकं नेलेलं आहे, तिचं दर्शन घेतलेलं आहे. आणि पहा, बरोबर 1 वाजलेला आहे, रात्रीचा 1 वाजलेला आहे. सोमवार 18 जानेवारी 1965 हा दिवस आहे आणि वयाच्या 69व्या वर्षी बाबांनी आपले डोळे कायमचे बंद केलेले आहेत आणि एकच आक्रोश झालेला आहे. इतक्या वेळ दाबून ठेवलेला आक्रोश हा उचंबळून बाहेर आलेला आहे. पहा, 10-15 मिनिटं कोणालाही काही
कळत नव्हते. फक्त लोक मोठमोठ्याने आक्रोश करत होते, बाबा आता आपल्याला सोडून गेलेत. हे विचारच जणू सर्वांना गोंधळून टाकणारे होते, आक्रोश करायला लावणारे होते. पहा, ह्या दीनदुबळ्या समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे आणि समाज त्यांना चंद्रसूर्य समजत होता, हे चंद्रसूर्य समजले जाणारे हे प्रबोधनाचे महामेरू आणि भक्तिरसाचा सागर असणारे बाबा, पंढरीचा अखंड वारकरी असणारे बाबा आणि एका तुळशीच्या माळेने क्रांती करणारे बाबा, हे बाबा आज आपल्यातून गेलेले आहेत. परोपकारी, सर्वांना मदत करणारे आणि भक्तीचा गड उभारणारे, भजन, प्रवचन, कीर्तन यांची गंगा आणि शुद्ध आचरणाचा पितामह असणारे बाबा, स्नेह प्रेमाचे सम्राट असणारे बाबा आणि दिव्यत्वाची प्रचिती देणारे भगवान बाबा हे आपल्यातून निघून गेलेले आहेत. ही भावनाच जणू मोठ्याने आक्रोश करायला लावत आहे. आकाशवाणीवरून ही वार्ता सगळीकडे कळलेली आहे. सर्व जनसमुदाय हा शोकाकुल झालेला आहे. सर्वांवर जणू शोककळा आलेली आहे आणि माणसांचा पूरच जणू भगवानगडाच्या दिशेने लोटलेला आहे. डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि बाबांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आता लोक जे वाहन मिळेल त्या वाहनाने आणि वाहन मिळालेच नाही तर पायाने भगवानगडाकडे येण्यासाठी निघाले आहेत. पहा, रात्रीच्या वेळी 1 वाजता बाबांनी देह ठेवला आणि बाबांना टॅक्सीतून आता भगवानगडाकडे आणायचे ठरले आहे. मग स्वतः माननीय बबनराव ढाकणे यांनी बाबांना मांडी दिलेली आहे आणि पुण्याहून बाबांचे पार्थिव हे टॅक्सीमध्ये आणलेले आहे, भगवानगडाच्या दिशेने येत आहे. पहा, पार्थिव हे पाथर्डीला आलेले आहे. पाथर्डीमध्ये जे खोलेश्वराचे मंदिर आहे त्या मंदिरासमोर बाबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले आहेत. त्यावेळी सर्व लोक जसे काही आपल्या घरातील एखादा सदस्य गेला या भावनेने मोठ्याने हंबरडा फोडत आहे आणि सगळीकडचं वातावरण हे शोकमय झालेलं आहे. सगळीकडे दुःख दिसत आहे आणि बाबा आपल्याला सोडून गेले आहेत हेच वाक्य प्रत्येकजण एकमेकाला सांगत आहे आणि प्रत्येकजण हे बोलत आहे. पहा, शोक सगळीकडे पसरलेला आहे. आता पाथर्डीहून पार्थिव खरवंडीला आणलेलं आहे आणि ते पार्थिव अंत्ययात्रा त्याची काढलेली आहे. सवाद्य अंत्ययात्रा निघालेली आहे. खरवंडीचे लोक अतिशय शोकाकुल झालेले आहेत. तेथून वाजत गाजत टाळ पखवात याच्या गजरात बाबाचे पार्थिव गडावर आणलेले आहे. पहा, त्या दिवशी खरवंडीच्या लोकांनी जणू हरताळ पाळलेला आहे. एकाही घरात कोणीही चूल पेटलेली नाही. सगळीकडचं वातावरण हे शोकाकुल आहे. सर्व माता भगिनी, नागरिक आणि लहान मुले सुद्धा बाबा गेले म्हणून आक्रोश करत आहेत आणि मोठ्याने हंबरडा फोडत आहेत. सर्वजण भगवानगडाच्या दिशेने येत आहेत. भगवानगडावर जणू माणसांचा पूरच आलेला आहे. जनसागर ओथंबून वाहत आहे असंच वाटत आहे आणि बाबांचे पार्थिव आता गडावर आणलेले आहे. गडावर पार्थिव आणून ते बैठकीत ठेवलेले आहे. गाई आणि गुरे वासरे सुद्धा मोठमोठ्याने हंबरडा फोडत आहेत आणि ते पशु ज्यांना वाचा नाही ते सुद्धा आता जणू बैठकीसमोरून हलायचे नाव
घेईनात, त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत आहेत असे दृश्य आहे. पहा, शोकाकुल वातावरण झालेले आहे आणि आता बाबा हे क्षीरसागराप्रमाणे भासत आहेत. शांत असे बाबा हे आसनस्थ स्थितीत बसवलेले आहेत. बाबांचे दर्शन सर्वजण घेत आहेत. पहा, लक्ष्मी किती जमावी, तर पैशांची पोती भरावी लागली हो. पैशांची पोती भरली आणि माता भगिनी तर आपल्या अंगावरील अलंकार काढून काढून बाबांच्या पायाजवळ ठेवले. अंगावरील अलंकार काढले आणि नाकातील नथासुद्धा महिलांनी, माता भगिनींनी काढून बाबांच्या चरणाजवळ ठेवलेले आहेत. प्रत्येक जण जणू उपकाराची परतफेड करत आहे असं वाटत आहे. मग आता पुढे काय? बाबांचा उत्तराधिकारी भीमसिंह महाराज यांना बाबा जाताना सांगूनच गेले होते, भीमसिंहा, लांब कुठेही जाऊ नकोस हं, तुझी गरज पडेल. पहा, म्हणजेच हरिभक्तीपरायण भीमसिंह महाराज यांना जणू उत्तराधिकारी बनवूनच भगवान बाबा हे पुणे येथे दवाखान्यात गेले होते असं म्हणावे लागेल. मग सर्वांनी भीमसिंह महाराजांना बोलावले, परंतु भीमसिंह महाराज हे काही उत्तराधिकारी व्हायला तयार होईनात. हरिभक्तीपरायण भीमसिंह महाराज यांना शोक झालेला आहे आणि ते म्हणत आहेत की नाही, या गादीवर बसायची माझी लायकी नाही आणि हे मला झेपणार नाही, मी या गादीवर बसणार नाही. मग पहा, जे बाबूलाल महाराज पाडळीकर आहेत हे आळंदीला गेलेले आहेत आणि सोनोपंत मामा दांडेकर यांच्याकडून त्यांनी आज्ञापत्र आणलेलं आहे. ते म्हणतात कसे, हरिभक्तीपरायण भीमसिंह महाराज कुणाचंच ऐकेनात, मग आता आज्ञापत्र द्या. तिथून आज्ञापत्र आणल्यानंतर ते आज्ञापत्र हरिभक्तीपरायण भीमसिंह महाराज यांना दाखवलेलं आहे आणि मग हरिभक्तीपरायण भीमसिंह महाराज हे उत्तराधिकारी झालेले आहेत. त्यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि मग भगवान बाबा यांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून ती भीमसिंह महाराज यांच्या गळ्यात घातलेली आहे आणि हरिनामाच्या जयघोषात, विठू माऊलीच्या जयघोषात उत्तराधिकारी म्हणून भीमसिंह महाराज यांची निवड केलेली आहे. त्यांना वारस म्हणून जाहीर केलेलं आहे. पहा, सगळीकडे हरिनाम दुमदुमलेलं आहे आणि त्या गजरात आसनास्थ पार्थिव हे गाडीवर आहे. पखवाज, बँड आणि टाळ यांच्या गजरामध्ये हरिनामाच्या जयघोषात वैकुंठ यात्रा निघालेली आहे. गडाला प्रदक्षिणा घातली आहे आणि दक्षिणद्वाराने सभा मंडपात पांडुरंगाच्या मूर्तीखाली समाधीचे नियोजन आधीच करून ठेवलेले होते. तेथे सांगितल्याप्रमाणे संत भगवान बाबा यांची समाधी पूर्वेकडे तोंड पद्मासनात बाबांना बसवलेले आहे. पहा, पोशाख चढवलेला आहे. आईने दिलेले रुद्राक्षातील कुंडल कानात घातलेले आहेत आणि फेटा बांधलेला आहे. पण पहा, तो फेटा जसा संत भगवान बाबा बांधत तसा फेटा मात्र कोणालाही बांधता आला नाही, कारण फेटा बांधण्याची ती कला बाबांची होती, ती कधीही कोणाला जमली नाही. बाबांचा फेटा बांधणे हे एक औरच होते, कुशलतेचे काम होते. तसा फेटा मात्र कधीही कुणाला बांधता आला नाही. पहा, मूर्ती तीच होती
आणि फेटा तसा कुणालाही बांधता आला नाही. तो फक्त आता एक चर्चेचा विषय राहिला. आसनास्थ मूर्तीत बाबांना बसवले आहे आणि थरावर थर चढत आहेत. लोक डोळ्यांतून आसू गाळत आहेत आणि भगवान बाबा यांच्या नामाचा जयघोष चालू झालेला आहे. ज्ञानबा माऊली, विठू माऊली यांच्या गजरात सर्व परिसर दुमदुमून गेलेला आहे. हरिनामाचा गजर झालेला आहे आणि आता फक्त बाबांची कीर्ती मागे उरलेली आहे. बाबांची मूर्ती जरी डोळ्यासमोर दिसत नसली तरी बाबांची कीर्ती ती सर्व माणसांच्या नजरेत आहे आणि मनामनात आहे. त्यांनी जे शिकवलं ते सर्व जनसमुदाय लक्षात ठेवत आहे. पहा, मानवता हा धर्म आहे आणि माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागा. पहा, दुःख जो जाणत नाही त्याची कधीही प्रगती होत नाही. म्हणून सर्वांनी एकमेकाचे दुःख जाणा. एकमेकांचे दुःख जाणले तरच तुमच्या जन्माचे सार्थक होईल. तुम्ही लोभीपणाने वागू नका आणि अति इच्छा धरू नका. अति इच्छा जर धरली तर दुःख होत असते. तुम्ही परोपकार करा, परोपकारानेच पुण्य लाभेल. परपीडा देऊ नका. परपीडा दिल्यामुळे पापामध्ये वाढ होते असं बाबा सांगत असत, शिकवत असत. परोपकार करा आणि मुखी राम नाम घ्या. हा जो देह आहे, हे जे शरीर आहे, हे पवित्र करा. रामनामाने देह पवित्र होतो अशी शिकवण बाबा सर्वांना देत होते. तुळशीची पवित्र माळ घाला. अभक्षभक्षण करू नका आणि मुक्या प्राण्यांवर जशी दया करता तशीच दया तुम्ही माणसांवर सुद्धा करा. तुम्ही भुकेल्याची भूक जाणा आणि तहानल्याची तहान ओळखा. पहा, जर प्राणीमात्रात दया केली देव त्यांच्यात आहे. आपापसात भांडू नका, आपापसात वैर धरू नका आणि तुमची प्रसन्नता जी आहे ती तुम्ही गमवू नका. आनंदी राहा, सुखी राहा, समाधानी राहा आणि प्रत्येकाने आईवडिलांना सांभाळा. आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, आपल्या आईवडिलांना जपा. देवावर श्रद्धा ठेवा आणि अतिश्रद्धा नसू द्या, कारण जर अतिश्रद्धा झाली तर तिथे अंधश्रद्धा निर्माण होते. म्हणून अंधश्रद्धेला मूठ माती द्या आणि फक्त देवावर श्रद्धाच करा. कुणाचा द्वेष मत्सर करू नका आणि जातीपातीत अडकू नका. जातीपातीत गुंतून राहू नका. मुलांना शिकवा आणि त्यांना अडाणी ठेवू नका. त्यांना सुशिक्षित करा. तुमचा मुलगा शिकला तरच उद्याचं भवितव्य हे चांगलं होईल. त्यांचं जगणं सुकर होईल. अशा प्रकारे अडाणी समाजाला त्यांनी दिशा दिलेली आहे. दिशा देण्याचं, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलेलं आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध वाचा फोडलेली आहे. पशुहत्या बंद केलेली आहे. शिक्षण आणि भक्ती मार्गाचा प्रसार केलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा त्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे. अनिष्ट रूढींचे, परंपरेचे त्यांनी समूळ नायनाट करण्यावर भर दिलेला आहे. त्यासाठी प्रबोधन केलेलं आहे. श्री विष्णूसारखी अशी ही शांत आणि सोज्वळ मूर्ती पाहताना आपलं मन भरून येतं. भाविक सर्व मोहित होत असतात. अशी ही प्रसन्न मूर्ती संत भगवान बाबाची आहे. बाबांचे बोलणे शांत, धीरगंभीर आणि जिव्हाळ्याचे होते. ते जणू या दीनदुबळ्या समाजाचे शिल्पकारच होते. पहा, दुःख हे सर्वांना झालेले आहे आणि अशा प्रकारे 13 दिवस हे सर्वांचे दुःखात निघून गेलेले आहेत. 14व्या दिवशी तेथे अन्नदान झालेले आहे. मोठ्या प्रमाणात अन्नदान आहे.
सोनोपंत मामा दांडेकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन झालेलं आहे. मामांनी आपल्या सुंदर वाणीत कीर्तन केलेलं आहे आणि बाबांचा स्वभाव, बाबांचे गुण यावर त्यांनी प्रकाशझोत टाकलेला आहे. सोनोपंत मामा म्हणतात, ज्ञानी मनुष्य शांत असतात, शांत स्वभाव असतो आणि तेच खरे ज्ञानी असतात, तेच खरे संत असतात. निराभिमानी असतात आणि शांत वृत्तीचे हे संत असतात. ते आपल्या कार्यात सिंहासारखा वाटा घेतात आणि साधू संतांसमोर दासानुदासाप्रमाणे नम्र असतात. ते सर्व गुण हे बाबांमध्ये होते. आपले बाबा हे भगवान होते, प्रत्यक्ष भगवंतच होते. त्यांचं विविध प्रकारच्या गुणांवर असं गुणगान करतच सोनोपंत मामा यांनी कीर्तन केलेलं आहे. मामा म्हणतात, बाबांनी आयुष्यभर समाजाच्या प्रश्नांची जणू उत्तरच दिली. त्यांनी फक्त प्रश्नांवरचीच उत्तरं शोधली. पहा, प्रतिष्ठा मिळवून दिली. मामा म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. सर्वांनाच पावन करीत आणि सर्वांचाच उद्धार करीत बाबा हे पैलतीराला जाऊन पोहोचले. बाबांचे विचारधन आचरणात आणणे हीच खरी बाबांना आदरांजली होय. होय, संत भगवान बाबांनी खूप यातना सहन केलेल्या आहेत. बाबांच्या जीवनात सज्जन माणसं ही उशिरा आली. जर बाबांच्या जीवनात सज्जन माणसं ही सुरुवातीपासून आली असती तर बाबांचे नाव हे अजून जास्त कीर्तिवान झाले असते, अजून वर जाऊन पोहोचले असते. पण पहा, सूर्याचं महत्त्व कधी कळतं तर ज्यावेळी रात्र संपते त्याचवेळी सूर्योदय झाल्याचं महत्त्व कळत असतं. आणि ज्यावेळी अजिबातही पाणी नसतं, दुष्काळ असतो, त्याचवेळी त्या पावसाचं महत्त्व कळत असतं. पाण्याचं महत्त्व हे सर्वांना कळत असतं. ज्यावेळी जास्त असतं किंवा जवळ असतं त्यावेळी किंमत वाटत नाही, परंतु ते जेव्हा नसतं किंवा लांब गेलेलं असतं त्यावेळी ही किंमत कळत असते. तसंच बाबांच्या बाबतीत झालेलं आहे आणि बाबांची दिव्यत्वाची प्रचिती ही अजूनही भगवानगड येथे येत आहे. बाबांनी ज्याप्रमाणे अन्नदान केलेलं आहे त्याप्रमाणे अजूनही भगवानगडावर अन्नदान होत आहे. प्रत्येक भाविक भक्त गडावर अन्न घेऊन, प्रसाद घेऊनच येत आहे आणि भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन तृप्त होत आहे. बाबांपुढे प्रत्येकजण नतमस्तक होत आहे. पहा, संत भगवान बाबा हे देव झाले, संत झाले, कारण त्यांच्या जीवनात अनेक दुर्जन माणसं आले आणि म्हणूनच बाबांची महती सगळ्यांना कळली. बाबांचं महत्त्व हे सगळ्यांना कळलं. चंदन हे सर्वांना सुवास देत असतं, मग जो तोडतो त्यालाही देतच ना. तसंच बाबांचं आहे. बाबासुद्धा सर्वांना दरवळ देत होते, सुगंध देत होते. त्यांचे जे मधुर शब्द आहेत त्या शब्दांनी ते सर्वांना उपदेश करत होते. त्यांनी लहान मोठा, उच्च नीच हा भेदभाव कधीच मानला नाही. असे महान असणारे बाबा हे आपल्यातून जरी निघून गेले असले तरी त्यांचे उपदेश, त्यांनी केलेले प्रबोधन हे लक्षात ठेवणं आणि सर्वांनी आपल्या मुलांना शिकवणं हे कार्य जर आपण केलं तर ती बाबांना खरी आदरांजली ठरेल. इथपर्यंत संत भगवान बाबा यांच्या जीवनचरित्रावर आपण विवेचन केलेले आहे. तर ह्या 7 भागांमध्ये माझ्याकडून जर बोलण्याच्या ओघामध्ये काही चूक झाली असली किंवा जर एखाद्या व्यक्तीचे वा समाजाचे जर काही चुकून मन दुखावले असेल तर त्याबद्दल मोठ्या मनाने
मला क्षमा करावी, मी त्याबद्दल माफी मागते. जर मला बाबांच्या जीवनावर आणखी काही विस्तृत माहिती मिळाली तर आपण ती पुढच्या भागामध्ये घेऊया. तोपर्यंत आपण संत भगवान बाबा यांच्या जीवनचरित्राला पूर्णविराम देऊया आणि येथे थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली की जय, संत नगद नारायण महाराज की जय, संत बंकट स्वामीजी की जय, संत माणिक बाबा की जय, संत वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज की जय, ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय, अखंड वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय.